नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे संदर्भात माहिती। मित्रांनो, बातमी आहे तर आजची मोठी बातमी, पेन्शन धारकांच्या बाबतीत सरकारने घेतला हा मोठा निर्णय झालाय कार्यान्वित दिनांक 3 ऑगस्ट 2025। या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, सरकारने घेतल्या पेन्शन धारकांसाठी महत्त्वाचा निर्णय। शासनाची मोठी पावले, हायर पेन्शन ऑडिट सुरू, त्रुटी सापडल्या तर पेन्शन मिळण्यास विलंब, 4 लाख अर्जदारांना वाढीव पेन्शनसाठी दिले डिमांड ड्रॉप। चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि कामाचा असल्यामुळे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत आवश्यक आणि हमखास पहा करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत आपण स्पष्टीकरण करतो आहे। त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि ही बातमी अत्यंत महत्त्वाची कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करा। तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। जास्त पगारावर पेन्शनसाठी अर्ज केला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। वाढीव पेन्शनच्या सर्व अर्जांचे सखोल ऑडिट करण्यात येत आहे। हे संपूर्ण ऑडिट 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार। नोव्हेंबर 2022 मध्ये या बाबतीत दिलेल्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च पेन्शनच्या अर्जाचा योग्य निपटारा झाला का हे तपासण्यासाठी अर्जाची सखोल तपासणी करण्यात येत आहे। जर काही त्रुटी सापडल्या तर पेन्शन मिळण्यास उशीर होऊ शकतो। कंपन्यांवर वाढलं लक्ष, यामुळे अत्यंत महत्त्वाचा परिणाम झाला की कंपन्यांवर टेन्शन आलं आहे। ज्या कंपन्यांनी स्वतःच्या ट्रस्ट नियमावर पेन्शन निपटारा केला आहे त्यांच्या अर्जाचे पहिल्यांदा तपासणी होणार आहे। याशिवाय व्हॅलिडेशन ॲब्सेंट असलेल्या अर्जांचे ऑडिटही सुरुवातीला पूर्ण होईल। त्यानंतर आतापर्यंत किती अर्ज निघाले? 16 जुलै पर्यंत EPFO कडून एकूण 15.24 लाख अर्जापैकी 4 लाख अर्ज अर्जंट जास्त पेन्शनसाठी डिमांड ड्रॉप दिले गेले आहे आणि कर आकारल्या जाऊन अधिक अर्ज फेटाळण्यात आले आहेत। अजूनही 21,995 अर्ज प्रलंबित आहे। ऑडिट मध्ये नेमकं काय तपासलं जातं? किमान लेटर जारी करण्यास उशीर झाला का? पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPO वेळेत दिला का? एरियर पेमेंट मध्ये काही त्रुटी आहे काय? त्याचबरोबर याचा काय परिणाम होऊ शकतो? जर तुमच्या अर्जामध्ये काही समस्या नसेल तर पेन्शन विभागाने प्रक्रिया पूर्ण वेगाने होईल, पण त्रुटी आढळल्यास सुधारणा करावी लागेल आणि पेन्शन मिळण्यास मंजुरी होऊ शकते। आणि त्यामुळे EPFOचे असे म्हणणे आहे की या सरकारच्या उचललेल्या पावलामुळे प्रक्रिया पारदर्शक होईल आणि कर्मचाऱ्यांना योग्य वेळी पेन्शन मिळेल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।